नमस्कार. वेलकम टू इन्फोगॉड चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त असाल, स्वस्त असाल व जिथे असाल तिथे इन्फोगॉड चॅनलवरील व्हिडिओज बघत असाल. तर इन्फोगॉड ह्या चॅनलवर असाच मी एक नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलेले आहे. परंतु सर्वप्रथम जे नवीन आहेत इन्फोगॉड ह्या चॅनलवर व फर्स्ट टाईम व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी मी सूचना सांगू इच्छिते की तुम्ही हा तर व्हिडिओ बघाच, तुम्ही इतर देखील व्हिडिओ बघा इन्फोगॉड चॅनलवरील. आणि तुम्हाला जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रोजच्या नोटिफिकेशन्स तुम्ही चेक करत राहा. तर इन्फोगॉड हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे व त्यावर आपण स्तोत्र, मंत्र, ग्रंथपठण घेत असतो. तसेच स्पिरिच्युअल प्लेसेसला देखील व्हिजिट करत असतो. आय होप की तुम्ही इतर पण व्हिडिओ बघत असाल. जे ऑलरेडी सबस्क्रिप्शन लिस्टमध्ये आहेत, ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना मी थँक्यू म्हणते, कारण त्यांच्यामुळे मला मोटिवेशन मिळतं आहे नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि तुम्हाला कंटेंट आवडत असेल असं मला अंदाज आहे, कारण मला तशा कमेंट येतात आहे. तुम्हाला अजून नवीन कंटेंट कोणता बघायचा असेल तर तसं मला कमेंटद्वारे तुम्ही कळवा, असं देखील मला तुम्हाला सांगायचं आहे. तर जसं की मी सांगितलं की आपण नवीन स्तोत्र, मंत्र, ग्रंथपठण घेत असतो. तर असंच आज एक मी नवीन स्तोत्र घेऊन आलेली आहे आपल्या सर्वांसाठी. व ते आपली जगज्जननी, आपल्या महाराष्ट्राचं कुलदेवी दैवत, महाराष्ट्राची कुलदेवी तुळजाभवानी माता हिचे आहे. तर तुळजाभवानी माता ही आपल्या फक्त महाराष्ट्राची जगज्जननी किंवा कुलदेवी नाही आहे, तर ती पार्वती मातांचं रूप आहे. आणि पार्वती मातांचं उग्र आणि सौम्य असं ते रूप आहे. म्हणजे पार्वती मातांचे अनेक रूप आहेत, जसे की दुर्गा माचं रूप आहे त्यांचं. तर दुर्गा माताचं हे खूपच अत्यंत कठोर, कडक आणि उग्र असं रूप आहे. तसंच भवानी मातेचं पण उग्र आहे, पण वेळ प्रसंगी ते शीतल असं रूप आहे. शीतळा देवी पण पार्वती मातांचंच रूप आहे. तर दोन देवींची मिक्स देवी अशी जी देवी आहे ती आपली आहे तुळजाभवानी माता. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तुळजाभवानी मातेचं जे मुख्य मंदिर आहे ते तुळजापूरला आहे. आणि अत्यंत जागृत आहे की भवानी माता, तुळजाभवानी माता जर आपण हाक मारली तर ती आपल्या हाकेला नक्की धावून येते. जर आपण तिची मनापासून उपासना केली तर सगळ्या संकटातून ती बाहेर काढण्यासाठी, तिच्या लेकरांना वाचवण्यासाठी ती नक्की येते. की आपले राजे छत्रपती शिवाजी महाराजांना ते तिचे उपासक होते, तर कसं त्यांनी प्रत्यय दिलेला आहे, प्रकट होऊन कृपा आशीर्वाद दिला लढाईसाठी. तसेच त्यांना तलवार बहाल केली होती भवानी म्हणून. आणि तसंच ती आम्हाला पण प्रसन्न हो, आपल्याकडून ही उपासना जी आहे तुळजाभवानी माताची ती मनोभावे घडो, अशी मी तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना करते. तर तुळजाभवानी मातेची आपण उपासना का करायची ते आपण बघूयात. की तुळजाभवानी माता हे मा पार्वतींचं रूप आहे, अत्यंत जागृत व अत्यंत ती फलदायी अशी आहे. आणि आपण तिची सगळी लेकरं आहोत, त्यामुळे आपल्या जीवनात कोणतंही आपल्याला संकट असेल, जॉब नसेल, पैशांची अडचण असेल, पैसे कुठे अडकले असतील, बिझनेस आहे तो चालत नाही आहे किंवा नवीन बिझनेस सुरू करायचं आहे पण त्याच्यासाठी काय आयडिया मिळत नाही आहे किंवा त्याच्यात कोणतीही गोष्ट अवेलेबल होत नाही आहे, तर तुळजाभवानी मातेला साकडं घालायचं आहे की हे आई, हे तुळजाभवानी माते, माझा असा असा प्रॉब्लेम आहे, तर तू तो सॉल्व कर. मला तुझ्या चरणांपाशी शरण घे, मी तुला शरण आलेलो आहे. आणि माझ्या जीवनात हे जे काही संकटात मी अडकले त्यातून तू मला सुखरूप बाहेर काढ व मी तुझी अशी अशी खणा नारळाने ओठी भरेल इथे की जवळपासच्या तुझ्या मंदिरात येऊन किंवा घरच्या घरी किंवा तुळजापूरला येऊन भरेल तुझी ओटी. तू लवकरात लवकर मला या संकटातून बाहेर काढ. व जे मी आत्ता स्तोत्र सांगते ते तुम्हाला 5 मंगळवार किंवा 5 शुक्रवार वाचायचं आहे, किंवा तुम्ही हे ऐकू देखील शकता. फक्त ऐकून देखील तुम्हाला ह्याचा फरक पडणार आहे. आत्ता मी जे स्तोत्र सांगणार आहे ते ऑडिओ स्वरूपात आहे, त्यामुळे तुम्ही ते ऐकू शकता. आणि मी तुम्हाला पोस्टमध्ये देखील हे स्तोत्र टाकेल जर तुम्हाला ते वाचण्याची इच्छा असेल. हे इझिली अवेलेबल होणारे स्तोत्र आहे, पण अत्यंत फलदायी आहे. आणि श्रीमद परमहंस श्री वासुदेव सरस्वती ह्यांनी ते लिहिलेले स्तोत्र आहे. त्यांनी लिहिलेले स्तोत्रांची रचना, ओव्या हे अत्यंत जागृत प्रकारे लिहिलेले असतात की त्याचा आपल्याला फरक पडल्याशिवाय जीवनात राहत नाही. तर ह्यासाठी आपण तुळजाभवानी मातेची उपासना करायची आहे की सगळ्या संकटातून आपल्याला तिने बाहेर काढून कृपा आशीर्वाद देऊन आपल्याला तिने एक रक्षा कवच द्यावं. तुळजाभवानी मातेने, ती आई आहे, ती आपल्या संकटात आपल्यासाठी धावून आल्याशिवाय राहणार नाही. अशाच प्रकारे तिला हाक मारून तिची उपासना करायची, तिची ओटी भरायची, नतमस्तक व्हायचे तिच्या चरणी, तिच्या उपासनेला आपण लागायचं आहे. परंतु जरी आपल्याला कोणतेही संकट नसेल, प्रॉब्लेम नसेल, तरी देखील आपण हे स्तोत्र नित्य पठणात मंगळवारी, शुक्रवारी ठेवू शकतो किंवा दररोज देखील ऐकू शकतो, पठण करू शकतो. असंच हे स्तोत्र आहे.
तर मी ऑडिओ स्वरूपामध्ये तुम्हाला म्हणून दाखवते, मी पठण करणार आहे, तुम्ही फक्त ऐका, फक्त ते स्टार्ट टू एंड ऐकत जा, मध्ये स्किप करत जाऊ नका. जर तुम्हाला काही कारणाने स्किप करावं लागलं तर परत ते पहिल्यापासून तुम्ही ऐकत जा. ह्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतेही इतर स्तोत्र किंवा न्यू कंटेंट माझ्याकडून ऐकायचं असेल, आपल्या चॅनलवरती यावं असं तुम्हाला वाटत असेल इन्फोगॉड 4597वर, तर मला कमेंटद्वारे कळवा. तर वळूयात आपण आजच्या स्तोत्राकडे. सर्वप्रथम आपण श्री गणेशांना वंदन करू. श्री गणेशाय नमः, श्री महादेवाय नमः, श्री पार्वतीय नमः, श्री तुळजाभवानी माता नमः. नमोस्ते ते महादेवी शिवे कल्याणी शांभवी प्रसिद्ध वेद विनुते जगदंब नमोस्तुते. जगन्माताधिभूता त्वं जगत्वं जगत् आश्रय एक अनेक रूपासी जगदंब नमोस्तुते. सृष्टिस्थिती विनाशानां हेतुभूते मनुस्तुते. प्रसिद्ध देव विनुते जगदंब नमोस्तुते. सर्वनरेश्वरी नमस्तुभ्यं सर्वसौभाग्यदायिनी सर्वशक्तियुक्तेन जगदंब नमोस्तुते. विविधारिष्टमणी त्रिविधतापनाशिनी प्रसिद्धे विललिते जगदंब नमोस्तुते. प्रसिद्ध करुणा सिंधु तत्वकारुणिकः परा यतो नास्ति महादेवी जगदंब नमोस्तुते. शत्रुंजयी जय देहि सर्वं कामक्ष देहि भयं नाशय रोगाश जगदंब नमोस्तुते. जगदंब नमोस्तुते तेहि ते जय शंभोदयिते महामते कुलदेवी नमोस्तुते. ते सदा हृदि मे तिष्ठयतोसि सर्वदा. तुळजापुरवासिन्य देवा स्तोत्रमिदं परं यः पठन् प्रयन्तो भक्त्या सर्वकामस्य आप्नुयात् इति श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती विरचितम श्री तुळजापूरवासिन्य देव स्तोत्र संपूर्णम. तर अशा प्रकारे अत्यंत प्रभावी पण छोटंसं तुळजाभवानी मातेचं हे स्तोत्र आपण पठन केलेलं आहे. आय होप तुम्हाला ते नीट ऐकू आलं असेल. जेवढं स्पष्ट भाषेमध्ये मला ते म्हणता येईल मी म्हणण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला रेकॉर्डिंगमध्ये काय प्रॉब्लेम येत असेल, शब्द ऐकू येत नसतील तर मला कसं तुम्ही कमेंटद्वारे कळवा. पण जेवढं मला वाटते मी त्यानंतर बघत पण असते रेकॉर्डिंग नंतर स्पष्ट रेकॉर्ड झाले का, स्पष्ट रेकॉर्ड करता येईल मी केलेलं असतं. तर ह्या स्तोत्रातून आपल्याला कळलं असेल की तुळजाभवानी माता ही सर्व शक्ती रूपेने ती आदिशक्तीचा अंश आहे, महादेवांचा ती अंश आहे, पार्वती मातेचा अंश आहे. ती अनेक रूपं जी आहेत पार्वती मातांचे त्यातलं प्रत्येक गुण तिने घेतला आहे. सौम्य, रुद्र, उग्र दुर्गा माताचा. पण कोणत्याही संकटात ते आपल्याला तिला ज्या प्रकारे मदत करता येईल, आपल्या भक्तांसाठी लेकरांसाठी धावून येता येईल ती येते. त्यामुळे तुळजाभवानी मातेच्या चरणी आपण नतमस्तक व्हायचे, श्री गणेशांना आवाहन करायचं, महादेवांना पार्वतींना आवाहन करायचं व तुळजाभवानी मातेला नतमस्तक होऊन शरण जाऊन तिला प्रार्थना करून म्हणायचं की हे माते, तुळजाभवानी माते, माझी ही उपासना तुळजाभवानी स्तोत्राची मान्य कर. मी एवढे एवढे मंगळवार, एवढे एवढे शुक्रवार तुझी ही उपासना आहे स्तोत्र पठन करेल. तुझी अशी अशी ओटी मी 5 मंगळवार, 7 मंगळवार, 11 मंगळवार भरेल. मला जिथे शक्य आहे तुझं जवळपासचं जे मंदिर आहे तिथे भरेल किंवा त्या ओट्या मी काढून ठेवेल व तुळजापूरला येऊन त्या सगळ्या ओट्या भरेल असं तुम्ही म्हणायचं आहे. तिला नतमस्तक व्हायचे व तिची उपासना करायची. जरी तुम्हाला ओटी भरणं शक्य नसेल, तुळजापूरला जाणं शक्य नसेल, घरच्या घरी तुम्ही म्हणा हे स्तोत्र किंवा ऐका किंवा जिथे तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे तिथे जाऊन तुम्ही म्हणू शकता. आणि दररोज जरी म्हणलं किंवा ऐकलं तरी पण आपल्या जीवनात ह्याचा आपल्याला फायदाच होणार आहे कोणत्याही स्तोत्र मंत्र ग्रंथ पठणाचा. माझा उद्देश हाच आहे की तुम्हाला माहिती कळावी व तुम्ही जर कुठल्या प्रॉब्लेममध्ये असाल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी माझ्याकडून इन्फोगॉड 4597 ह्या चॅनलवरून तुम्हाला सोल्युशन मिळावं. म्हणूनच मी वारंवार सांगते की कमेंटद्वारे पण तुम्ही मला कळवा, प्रश्न विचारा. व न्यू कंटेंट मी तुमच्यासाठी असाच घेऊन येणार आहे लवकरच ह्या नवीन वर्षामध्ये आणि तो देखील तुम्हाला आवडेल. व जे आपण स्पिरिच्युअल व्हिजिट करत असतो डिफरंट मंदिरांना, टेम्पल्सला, ते देखील तुम्हाला आवडत असेल अशी माझी आशा आहे. तर तुळजाभवानी मातेच्या चरणी मी प्रार्थना करते की तुम्हाला त्या बुद्धी देवो व माझी पण ही उपासना जी आहे चॅनल थ्रू चालणारी ती सफल हो, तुमच्यापर्यंत पोचो व मला न्यू कंटेंट करायला ते अजून चांगली बुद्धी देऊ. माझ्या व तुमच्या सगळ्या मनोकामना आपली तुळजाभवानी माता पूर्ण करू. तर आपण भेटूयात न्यू कंटेंटमध्ये न्यू माहितीसह. तोपर्यंत इन्फोगॉड 4597 हा चॅनल बघत राहा. स्टे ट्यून राहा इन्फोगॉड चॅनलवरती व व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करा, रोजच्या नोटिफिकेशन चेक करा. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.